चला सचिन या, 1,500 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी दिलं जाईल. सचिन या. सचिन यांना 3 विकेटसाठी जे पारितोषिक होतं. चला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी प्रदीप मंगल पाटील साहेबांचं प्रेक्षकांच्या आगमन आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रेक्षकांच्या कक्षामध्ये न थांबता आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तुमचं देखील हार्दिक स्वागत. चला अंकुश आणि पवार आपण या, दोघांना कॅच सुटले ते पारितोषिक दिलं जाईल. आणि मॅचचा हिरो, चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर कदम, ज्याच्या बॅटमधून धावा देखील आले आणि शेवटचे षटक देखील त्याने चांगले टाकले, तो मयूर कदम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला चेंडू द्या, चला चेंडूची पूर्तता करा. चला मयूर कदमला मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक देऊयात. सचिन या, सचिन यांना 1,500 रुपयाचा कॅश प्राइज. चला स्वप्नेश दादा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलं होतं. त्यांचेच बंधुराज आहेत सचिन पाटील यांना पारितोषिक दिलं जाईल 1,500 रुपयाचा कॅश प्राइज. चला मॅन ऑफ द मॅच पहिले देऊयात आणि त्यानंतर 1,500 रुपयाचा कॅश प्राइज द्या. आणि प्रदीपजी मंगल पाटील साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा. चला सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. पंचांची जोडी देखील दाखल असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात करूयात. चला सन्मान केलं जातं आणि सचिन या, 1,500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. 3 विकेट्स त्यांनी तर खऱ्या अर्थाने या मॅच चित्रच बदल
हॅलो धाव संख्या ती 6 षटक चालू आहे पहिलं कुशल आकुड्याबाई चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाते निर्धाव षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 6 चला लवकर सामना खेळवायचा आहे हा सामना जिंकल्यानंतर आपण क्वालिफायच्या रेसमध्ये राहणार आहात त्याच्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे दोन्ही संघ आपला पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे चला थोडासा फास्ट करायचा आहे कारण काल ऑलरेडी आम्हाला सकाळ झाली होती आज पण तशी सकाळ होऊन देऊ नका संजय भास्कर पाटील उर्फ पंडू दादा यांच्याकडनं श्रीकांत पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे चला सामना थोडा स्पीड अप घ्यायचा आहे दुसरे षटक घेऊन येत आहे तो वैभव आय थिंक वैभव सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक आमच्या प्रावीण कक्षामध्ये करांडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे एक पोलीस प्रतिनिधी करांडे साहेब त्याला सामन्याकडे बोलतो वैभव पाटील राईट हँड राऊंड स्ट्राईकला येतो श्रीकांत उजव्या हाताचा फलंदाज एक अनुभवी फलंदाज बघा वैभव पण एक 40+ खेळाडू आहे दोन्ही 40+ खेळाडू एक चांगली बॅटिंग श्रीकांत पाटील यांच्याकडे तसेच चांगली गोलंदाजी वैभवकडे आहे 7-8 पॉईंट राईट हँड राऊंड स्ट्राईकला येतो श्रीकांत शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न चेंडू जाते किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव थोडासा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न बॅट आधीच निघून गेले चेंडू गेला किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चांगली गोलंदाजी वैभवकडनं पहिलं षटक टाकत आहे पहिला चेंडू होता तुलसीराम नथुराम पाटील यांना विनंती करतो आपण प्रावीण कक्षामध्ये पुन्हा एकदा वैभव 7-8 पॉईंट राईट अप विकेट स्ट्राईकला येतो श्रीकांत आता कृपया चेंडू हलका खेळून काढले एक धाव चोटी काढण्याचा प्रयत्न परंतु स्वतः बॉलर चेंडू गॅदर करतो कोणतेही धाव नाही 2 चेंडू लगातार निर्धाव एक गजानन पाटील आणि तुलसीराम पाटील यांना विनंती करतो की आपण प्रावीण कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं बघूया अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी त्या दृष्टीने गोलंदाजी करताना वैभव राईट हँड राऊंड विकेट पुन्हा एकदा थोडे 60 वर चेंडू एक धाव करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आता मात्र श्रीकांताने स्ट्राईक दिलेली आहे त्यांनी त्याच्या आयकॉन प्लेअर कडे विशाल एक चांगला फलंदाज आहे विशाल निश्चितच संघाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की मोठी धाव संख्या उभारेल आणि चांगली फलंदाजी समायराकडनं बघायला मिळाली डायरेक्ट हेड शॉट त्यांनी मारलेला आहे चांगली फलंदाजी समायराकडनं डायरेक्ट हेड शॉट बघा समायराची बॅटिंग पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे वैभव राईट हँड राऊंड विकेट स्ट्राईकला आता मात्र विशाल उजव्या हाताचा फलंदाज बघूया मोठा फटका मारण्याची मनीषा असेल पुन्हा एकदा आकुरबाई चेंडू दिला बरं चेंडू जाते सीमा असेल 1 बाउन्स चौकार आता मात्र थोडासा गोलंदाजा समाचार घेतला जी गोष्ट श्रीकांत पाटील यांना जमत नव्हती तीच गोष्ट विशालच्या बॅटमधून आपल्याला बघायला भेटले चांगला चेंडू होता चांगल्या पद्धतीने टोलून काढला आणि आता मात्र धावसंख्येमध्ये भर होते धावसंख्या झाली ती धावसंख्या 11 षटक चालू दुसरा मोठी धावसंख्या उभारा गेला कारण अतितटीचा सामना आहे जो संघ विजय होईल तो क्वालिफाय रेस मध्ये जाणार आहे जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी आपण शिडको कॉलनी मध्ये रूम ठेवलेला आहे वैभव राईट हँड राऊंड विकेट पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जाता बिग षटकार एकदम पॅलिन बॉक्सच्या दिशेने भिरकावून दिला
पहिले 2 चेंडू निर्धाव चालल्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये 2 एक चौकार आणि एक षटकार. सुरेख फलंदाजी करताना आता विशाल दिसतोय. संघाला मोठा धाव संख्येकडे नेताना दिसतोय. त्याच दृष्टीने आपल्या बॅटमधनं असे चांगलेसे फटके बघायला मिळतात. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज बेस्ट गोलंदाज वैभव याच्या गोलंदाजीचा मध्ये आता कुठेतरी समाचार होतोय. 40+ नुसार निश्चितच वय वाढल्यानंतर थोडीशी गोलंदाजीचा स्पीड कमी होतोय. त्याचाच फायदा फलंदाज घेताना दिसतोय. फलंदाज तरुण नौका विशाल. आता मात्र खोलवर लागलेला चेंडू फलंदाजा बिलकुल जोरदार अपील होतोय. लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव पळून काढून मात्र यशस्वी होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. तब्बल 9च्या सरासरीने हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करताना एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण समोरची टीम बघितलं तर त्याच्यामध्ये चांगले फलंदाज आहेत. मी पालक कक्षामध्ये तुलसीराम पाटील यांचं स्वागत करतो. बामनदेवचे माजी खेळाडू तुलसीराम पाटील शिवसेनेचे शाखा प्रमुख राहिलेले. मी दिनेश पाटील यांना विनंती करतो की तुलसीराम पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आपण. त्याचप्रमाणे पावलीन कक्षाजवळ बघत असता आपण अनिश पाटील 14 धावांची आवश्यकता असताना अनिशनी तब्बल 2-3 वाईट टाकले, 2 षटकार दिले. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे एक आगलं वेगळं बक्षीस असतं. कविश पाटील म्हणजे नक्ष कविश पाटील आणि जो रूपम पाटील यांच्याकडनं त्याची आठवण करून देणे माझं कर्तव्य आहे. कविश पाटील यांच्याकडनं जो कोणी व्यक्ती कॅश सोडेल त्याच्यासाठी एक ग्लास मी त्यांना काल विचारलं, माझ्या ऑफिसला आले होते ते तो आणि हेमचूट पाटील की ह्या वर्षी तुम्ही ग्लास का, दरवर्षी हँडवॉश असतो तुमच्याकडनं किंवा आणखी कुठला असतं तर ग्लास का. आणि इथं आपण बघतो तुलसीराम पाटील होता यथोचित सन्मान होत आहे कमिटीतर्फे. तर ग्लास का, तर त्यांचं म्हणणं होतं की ग्लासमध्ये दारू प्या, लुडका आणि काचिका ही त्यामागची त्यांची भावना होती. त्याचप्रमाणे जो रूपम पाटील याने एक चांगलं बक्षीस यावेळेला ठेवलेलं आहे. आगलं वेगळं की जो संघ कुठलाही सामना जिंकणार नाही, जो संघ एकही सामना जिंकणार नाही त्याच्यात एक किड बॅग ठेवली आहे. त्याच्यामध्ये साबण असतील, शॅम्पेन असेल, बऱ्याचशा वस्तू त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यामागची मी भावना त्यांच्याकडे नक्कीच जाणून घेईल. पुन्हा एकदा गोलंदाज नौका सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा आकडे चेंडू दिल्यावर का चेंडू खाली क्षेत्रात होता आणि झेल बाद. आता मात्र मोठा हादरा बसतोय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. चांगलं झेल पकडलं जातंय. पहिल्या चेंडू कर्पूर सामाचकांचा प्रयत्न होता परंतु चेंडूला तेवढी काही उंची मिळाली नाही. क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं झेल आणि फलंदाज आता मात्र विशाल बाद होतोय. सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत असताना पहिला चेंडू एक मोठा हादरा आद्विक वॉरियर्सला त्यांचाच भाऊ मैदानात येतोय. रोहित डावखुरा फलंदाज रोहित चला सामना थोडा फास्ट करायचा आहे. बरेच सामने अजून बाकी आहे. सर्व टीम मेंबर्स, कॅप्टन, ऑनर सर्वांना विनंती असेल की थोडंसं घाई करायचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपलं गाव जागा होता, त्याच्यामध्ये खास करून श्रीकृष्ण नागाजी पाटील गेले 4 दिवस आतोकात मेहनत जागे होते. ते त्यांना झोपायला जायचं आहे लवकर. त्यांचं वय बघता त्यांना झोपवण्यासाठी आपण लवकर नाही, कारण फायनल झाल्याशिवाय ते जाणार नाही. एक क्रीडा रसिक गावातले पुन्हा एकदा गोलंदाज 10-12 पाऊंड राईट विकेट, राईट ओव्हर द विकेट. आकुडे बाय चेंडू मारतोय, भिरकावतोय, चेंडू जाते सीमारेषेवर गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू पकडतोय. त्या दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी झालेला आहे. मी कमिटी मेंबर जयंत आणि सिद्धेश पाटील यांना विनंती करतो आपण पालून कक्षामध्ये यायचा आहे. थोडासा एक निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण दिनेश पाटीलशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा तिसरा षटक चालू आहे. गोलंदाज आहे तो रोहन. 19 धाव संख्या फलकावं लागलेला आहे. मोठी धाव संख्या करण्याचा प्रयत्न असेल त्या दृष्टीने श्रीकांत पाटील कडे
अनुभव आहे, निश्चितच मोठे फटके मारण्याची लकब आहे, तो बघूया श्रीकांत पाटील. पुढे टाकल्याचा पुन्हा झडकावून दिला, चेंडू जाते सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षणाला बीट करतो, चांगली गॅप करतो, चेंडू जाते सीमारेषेकडे, चौकार. डीजे संजय पाटील 1000 रुपये आणायचे आहेत. संजय भास्कर पाटील 1000 रुपये आणून द्यायचे आहेत. आपण चौका षटकाराला 1000 रुपये लावले होते संजय पाटील. चला आता थोडीशी धावसंख्येला आकार येते, धावसंख्या नेऊन ठेवलेली होती, धावसंख्या 26 23. षटक चालू होतं तिसऱ्या, निश्चितच मगाच सामना झाला याच्यामध्ये 40 धावाचं आव्हान होतं, ते आव्हान पेलण्यात कुठेतरी आम्हाला यशस्वी झाले. त्या दृष्टीने निश्चितच रात्र होत चालली असल्यामुळे थोडीशी हवा पडली. 40 धावांचा टार्गेट सुद्धा खूप चांगला होता, आपण बघितला. पुन्हा एकदा श्रीकांत आता हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू जाते सीमेवर, एक धाव पळून काढण्याचे दुसरे धावचा प्रयत्न होतो का बघूया. संजय भास्कर पाटील उभा पंडूचा मला फोन आलेला आहे. लावलेला फोन पंडू सांगते षटकाराला लावलेला. ओके पंडू, भावासला माझे चक्करला लावलेला आहे. ओके ठीक आहे. आता किती पण असून दे, 20,000 2,000 असून दे, किती पण अमर कुंदन श्रीकांतला 1000 रुपये षटकाराला. ठीक आहे चला, षटकाराला 1000 रुपये श्रीकांत पाटील यांच्यासाठी आहेत. चौकाराला नाहीत. गोलंदाज सजवतो रोहन, उरलेले चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईक लावतो रोहित. रोहित एक चांगला फलंदाज, निश्चितच चौका षटकांची आतिषबाजी बघायला भेटतो का बघूया. थोडासा फास्ट टाकलाय चेंडू, चेंडू जाते किपरचा ग्लोज करते, चेंडू जाते निर्धाव. धाव संख्या स्थिरावली 24 या धाव संख्येवर. अजून आपल्या षटकातले काही चेंडू उर्वरित घेऊन निश्चितच रोहनच्या खांद्यावर पण धुरा की धाव संख्येला कुठेतरी लगाम लावायचा, कुठेतरी अंकुश लावायचा. त्या दृष्टीने चांगले चेंडू टाकताना रोहित मात्र कुठेतरी आता हरवल्यासारखा दिसतोय. पुन्हा एकदा लोअर फुटा, चेंडू भिरकावला, बघूया चेंडू जाते क्षेत्रक्षेत्रात, चांगली क्षेत्रक्षेत्र होते, फेके होते का बघा. त्या दरम्यान दुसरी धाव, पलता पलता फलंदाज मात्र आता श्रीकांत पाटील इथं बाद होत आहे. एक मोठा आदरा बसाय, कारण श्रीकांत पाटील एक चांगला फलंदाज, मोठे फटके त्याच्या बॅट मध्ये आपण याच मैदानावर बघितलं होतं. त्यांच्या जागी होतं तो यश, एक तरुण, एक उमगा खेळाडू यश, लेदर क्रिकेटच्या मैदानावर गाजलेला. त्या दरम्यान मी आजविक वॉरियरचे कॅप्टन ऑनर केतन पाटील यांना विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. केतन पाटील यांना विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. आजविक वॉरियरचे ऑनर केतन पाटील यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. नाही जरा 2 मिनिटात 2 मिनिटात हा ठीक आहे चालेल. अंशिका 11चे नितीन म्हात्रे यांना विनंती करतो. अंशिका 11चे नितीन म्हात्रे यांना विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. चला सामन्याकडे वळतोय. पुन्हा एकदा रोहन सज्ज, उर्वरित चेंडू घेऊन चांगला चेंडू खेळून काढलाय. एक धाव पळून काढण्याऐवजी दुसऱ्या धावचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटक गुण आला भावेश. अंशिका 11चे नितीन म्हात्रे. या वर्षी खूप चांगलं असं आयोजन बोकोडा प्रीमियर लीगचं करण्यात आलं. त्या दृष्टीने ज्या ज्या संघांनी इथे सहभाग घेतला त्या सर्व संघाच्या ऑनरांचा आम्ही यथोचित सन्मान इथं करतात. त्या दृष्टीने अंशिका 11चे नितीन पाटील पुन्हा एकदा पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेकडे जातो आणि झेल बाद होतोय फलंदाज. आता निश्चितच नितीन म्हात्रे यांचा इथं यथोचित सन्मान होत आहे. दरवर्षी म्हणजे तब्बल 8 वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि 8 वर्ष अंशिका 11 संघ आपल्याला इथं खेळताना दिसतोय. नितीन म्हात्रे यांचा हा संघ कधीही कुठलाही भेदभाव न करता
कधीही कुठला भेदभाव न करता कुठलाही वादविवाद न करता तब्बल 8 वर्ष एक संघ घेऊन या मैदानावर खेळताना दिसतो तो हंसिका. आणि नितीन म्हात्रेचा बॉल तर मला तर वाटत नाही की क्रिकेटची बॅट कधी त्याने हातात घेतली असेल. एक कबड्डीचे निशान चाहते ते होते, परंतु कबड्डीचे चाहते असताना गावातील पोरांना एकत्र करण्यासाठी त्यांच्या एक पाठी हात वरद हस्त ठेवण्यासाठी एक संघ घेतात. त्याच दरम्यान गार्गी इलेव्हनच्या मैदानाकडे बोलतोय. शेवटचा षटक तुला हाणामारीचं षटक आहे, बघूया किती धावा येतात. शॉर्ट पिच मध्ये चेंडू चेंडू बॅटचा काढा घेतो, मिस फील्ड होतो, चेंडू जाते सीमा रेषेपलीकडे, चौकार. त्याच दरम्यान गार्गी इलेव्हनचे कॅप्टन ऑनर भूषण पाटील किंवा त्यांचे कोणी हितचिंतक असतील, भूषण पाटील आपणच स्वतः पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. त्यात तसे चिराग जियान ऍडव्हेंचरचे चिराग पाटील, अमायरा इलेव्हनचे करण पाटील, अमायरा इलेव्हनचे करण पाटील, चन्नू पॅन क्लबचे राकेश पाटील. पुन्हा एकदा चेंडू ढकलून दिला, चेंडू जाते सीमा रेषा पलीकडे, चौकार. लगातार 2 चेंडू मध्ये 2 चौकार आला आणि धाव संख्या नेऊन ठेवलेली आहे ते 34. आता मात्र कुठेतरी धाव संख्येला आकार येताना दिसतो. एक चांगलं एक आव्हानात्मक धाव संख्या या मैदानावर अधिक पार पडताना दिसत आहेत. उर्वरित चेंडू असेल, उर्वरित चेंडू मध्ये असेच फटके आपल्याला भेटेल. अतिशय शांत आणि संयमी फटके, कुठेही हडबड न करता, कुठेही मोठे अतिशय जोर लावून षटकार मारण्याचा सुद्धा प्रयत्न, ढकलून 4 धाव मिळतात त्या दृष्टीने प्रयत्न करताना. बॉल आला. चला, गार्गी इलेव्हनचे भूषण पाटील, चन्नू पॅन क्लबचे राकेश पाटील, अमायरा इलेव्हनचे करण पाटील, सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये विक्की प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की पाटील यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, शेवटच्या ओव्हर मधले उर्वरित चेंडू घेऊन आता मात्र वरून टाकला चेंडू. एक धावपणे दुसऱ्या धावपणे फेकी तेवढ्या जोरात होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतो, फलंदाज बाद होण्याची. थर्ड अंपायर दिलेला आहे, थर्ड अंपायर दिलेला आहे, चेक करायचा रनआउटच्या स्वरूपात. शेवटचं षटक चालू, 2 धावण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली फेकी आल्यामुळे फलंदाज पुन्हा रिटर्न फिरला. थर्ड अंपायर दिलेला आहे, चेक होत आहे, थर्ड अंपायर चेक होत आहे. आणि फलंदाज बाद. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला, फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू आहे, बघूया एक मोठा फटका बघायला मिळतो का बॅट मधना. बॅट्समॅन पाठवायचा आहे. धाव संख्या झालेली आहे ती 35. नवीन फलंदाज आला आहे तो अर्णव. शेवटचा चेंडू आहे, बघूया मोठा फटका बघायला मिळतोय का, एक चांगले स्कोर उभा करतो का बघूया. चेंडू जाते निर्धाव. आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या अद्विक वॉरियरने. अद्विक वॉरियरकडे पण चांगले गोलंदाज आहे, बघा कोणत्या रीतीने गोलंदाजी करतात. कारण जो संघ जिंकेल तो क्वालिफाय साठी पुढील फेरीमध्ये जाणार आहे. त्या दरम्यान मी जयंता पाटील यांना विनंती करतो की प्रणय तांडेल यांना विनंती करतो की विक्की प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की पाटील यांचा यथोचित सन्मान इथं आपल्या कमिटी मार्फत करायचा आहे. गेले दुपारी 3 वाजता हे सामन्याला सुरुवात झाली, तेव्हापासून जे जे पाहुणे या मैदानामध्ये आलेत किंवा आपल्या पॅव्हलियन कक्षामध्ये आले तर यथोचित सन्मान आपल्या कमिटी मार्फत केला जातो. गेले 8 वर्ष आपण गावातील सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, यांचा यथोचित सन्मान आपण इथं करतो. संजय पाटील बॅट घेऊन सज्ज आहेत पुढच्या मॅच साठी. रितेश पाटील यांनी त्यांना पारितोषिक दिलेलं आहे.
जमा करा, ऍटलिस्ट 1000 जमा करा. नो 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 पंडू नो, चौकाराचे 1000 दिले नाही तुम्ही, नंतर फिरलाव. नो नो, तुम चिटर का हो. नाही नाही. ओम साई वरती गेलेले आहेत. आता काय आहे, श्रीकांत पाटील यांना रितेश पाटील आणि संजय पाटील उर्फ पंडू यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओके धन्यवाद. चला मॅच कडे बोलतो, मॅच चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षक कॅप्टन आपल्याला विनंती आहे की लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण श्रीकृष्ण नागाजी पाटील यांना झोपायला जायचं आहे. गेले 4 दिवस श्रीकृष्ण अण्णा आमचे जागे होते, तर त्यांना झोपायला जायचं आहे. श्रीकृष्ण अण्णा गेला. श्रीकृष्ण नागाजी पाटील यांना झोपा. माई इलेव्हनचे संतोष पाटील यांना विनंती की आपण पॅलून कक्षामध्ये यायचा. चला सामन्याला सुरुवात करायचा. अंपायरना विनंती आहे, बॅटर तिरपेश चला बॅटिंग साठी. तिरपेश पाटील, हॅलो हॅलो. अरे ठेवे चला श्रीकांत पाटील यांना सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान वळतोय मॅच कडे. 36 धावांचं आव्हान कितीच आहे? 36 धावांचं आव्हान असताना 4 षटक म्हणजे 24 चेंडू आणि 36 धावा. आपल्याला धाव संख्या जरी कमी दिसली तरी पण मागाच्या मॅचचा अनुभव घेता खरोखरच अर्णव भारत पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अर्णव भारत पाटील यांनी जर कॅच घेतली तर साईराज पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. मी कमिटीला विनंती करेल की याच्यानंतर ज्या मॅचेस होणार आहेत त्यांना बॉल इथं चेक करून पाठवा अशी विनंती करेल, जेणेकरून आतमध्ये टाइमपास होणार नाही. कमिटी मेंबरला विनंती आहे की बॉल इथेच चेक करायला द्या जयंत त्यांना आता, म्हणजे आतमध्ये टाइमपास नाही होणार. चला देवांश कर्णधार आणि चला केतन पाटील आलेले आहेत. आद्विक वॉरियर्सचे ऑनर्स यांचा सत्कार मी दिनेश पाटील यांना विनंती करतो की आद्विक वॉरियर्सचे ऑनर केतन पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. गेले कित्येक वर्ष आपला संघ घेऊन या मैदानात उतरतात आद्विक वॉरियर्स. चला सामन्याला सुरुवात होत आहे. 36 धावांचं आव्हान आहे. टॉसविन साठी मी विनंती करतो की दोन्ही संघांना देवांश 11 आणि चन्नू पॅन क्लब, बरोबर ना. चला दोन्ही कर्णधार राकेश पाटील 22 ला षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक अभिजित राजाराम पाटील यांच्याकडनं आलेला आहे. चला पहिला षटक 36 धावांचं आव्हान असताना फलंदाज सज्ज 10 ते 12 पाऊलचा रन. बघूया थोडासा आलुवा टाकलाय चेंडू, एक धाव पळून करण्यात यशस्वी झाला. संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय. धाव संख्या झाली ती 1. षटक चालू पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकला, थोडासा हलवा टाकला चेंडू, तेवढाच हलवारपणे ढकलून काढला आणि आपलं सुद्धा खातं उघडलं. गोलंदाजीसाठी विशाल. चला दरम्यान दिनेश पाटील यांना विनंती करतो की केतन पाटील यांचा सत्कार करायचा आहे. केतन पाटील आद्विक वॉरियर्सचे ऑनर. खोलवर टाकलाय चेंडू, अतिशय वेगान चेंडू, पहिला स्लोवर, त्याच्यानंतर थोडासा फास्ट टाकलाय चेंडू, फलंदाजा बीट करतोय, चेंडू जातो निर्धाव. आद्विक वॉरियर्सचे नाही, चला ठीक आहे 2 मिनिटं. आद्विक वॉरियर्सचे ऑनर यांना विनंती करतो की आपला येतो जे सन्मानित होत आहे दिनेश पाटील यांना विनंती करतोय
विशाल पाटील यांना विनंती करतो की अच्छा ठीक आहे. अधिक वॉरियरचे केतन पाटील एकदा जोरदार टाळ्या. गेले कित्येक वर्ष आपला संघ घेऊन मैदानात आपल्या मुलाच्या नावाने आणि मला वाटतं 1 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा या संघाने मिळवलं होतं. मला फोटो घे. धन्यवाद. अधिक वॉरियरचे ऑनर केतन पाटील यांना विनंती करतो की आपला संघ खेळतोय, आपल्याला काय वाटतोय, किती आशा आपल्याला जिंकण्याची. मॅच झाल्यावर सांगेन मी. ओके ठीक आहे चला धन्यवाद. तदनंतर मी माही 11चे ऑनर संतोष पाटील यांचा यथोचित सत्कार इथं करतोय. गेले 4 दिवस चाललेली ही नाईट टुर्नामेंट अतिशय भव्य दिवस म्हणजे पहिलाच वर्ष असताना चांगल्या पद्धतीने कुठले गालबोट न लागता ती स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर गावासाठी बोकोडीरातील मुलांना नाईट टुर्नामेंट खेळता यावं या दृष्टीने एवढा मोठा भव्य दिवस ते त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचा 1 दिवस वाढवला आणि नाईट टुर्नामेंट आम्ही पहिल्यांदा घडवू शकलो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संतोष पाटील साठी माही 11चे ऑनर. चांगलं आयोजन गेले 4 दिवस आपण बघा त्यांच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंट बोकोडीमध्ये आयोजित झाली होती. या वर्षीची पहिली नाईट टुर्नामेंट होती. धन्यवाद संतोष दादा पाटील. त्या दरम्यान मैदानामध्ये ग्रीनविच मॅरिटाईमचे असिस्टंट मॅनेजर शिवकुमार पाटील उर्फ शिवा दादा आपल्याला विनंती की आपण पाहून कक्षामध्ये बसायचं आहे. ग्रीनविच मॅरिटाईमचे मॅनेजर GDL चे वॉर्ड क्रमांक GDL चे ते 3 नंबर यार्डचे मॅनेजर शिवकुमार पाटील यांना विनंती की आपण पाहून कक्षामध्ये बसायचं आहे. अमर जर आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जर नजर टाकली तर श्रीकांत पाटील यांचे डाय हार्ट फॅन अगदी माझ्या उजव्या हाताला बसलेत. विश्वास राव साईराज पाटील यांच्याकडनं बक्षीस आले. सनी पाटीलची जर अर्णवनी कॅच घेतली तर 500 रुपये आणि सनीने जर लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान टॉस होत आहे. आवेश पाटील यंदा काय आहे कैकोल आहे. पुन्हा एकदा टॉस हरलेले आहेत आणि जयंताच्या चेहऱ्यावर हसू जरी असलं तरी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती असेल, कारण 80 धावा मागाशी त्यांना कुठल्या होत्या त्याची भीती त्यांच्या मनामध्ये असेल. त्याच्यामुळे आवेश पाटील यांना संधी आहे. सामन्याकडे बोलतोय आकुडा चेंडू चेंडू जातोय सीमारेषेला. बघूया चौकार होतोय का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतोय फेकी होतोय. 2 धावा यशस्वी झालेला आहे. त्या दरम्यान पॅव्हलिन कक्षाच्या समोर ज्येष्ठ नागरिक रणजित दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. बोकोडीरा गावचे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन इथं झालेलं आहे. श्रीकांत पाटील यांनी जर कॅच सोडली तर त्यांच्यासाठी संजय पाटील व रितेश पाटील, संजय पाटील म्हणजे पंडू दादा यांच्याकडनं 1000 रुपये. संजय पाटील बरेच असल्यामुळे आम्हाला तुमचं टोपण नाव सांगणं जरुरीचं आहे. 1 षटक संपलं. 1 षटकाचं समाप्त. धाव संख्या ती 7. 36 धावांचं आव्हान आहे. त्याचं पाठलाग करताना 7चे सरासरीने धाव संख्या करताना त्या दरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते रणजित दादा पाटील. जरी मी ज्येष्ठ कार्यकर्ते बोलत असते तरी ते अजून कुमार आहेत. ते कुमार यंग टॅलेंट कुमार रणजित दादा पाटील पॅव्हलिन कक्षामध्ये. अमर त्यासाठी मी कन्फर्मेशन देतो. त्याच्या गाडीमध्ये रेशन कार्डची झेरॉक्स आहे, त्यावरती अजूनपर्यंत 23 वर्षाचीच नोंद आहे त्याच्यावरती. यश गोलंदाजीसाठी सज्ज होता येतो. यश स्ट्राईकला कोण आहे. भावेश स्ट्राईकला तो डावखुरा फलंदाज भावेश. बघूया यश तब्बल 20 ते 25 पाऊंडचा रनअप राईट अप ओव्हर द विकेट. पुढे येऊन केला चेंडू हवेत आहे परंतु नोमॅस लँडवर लँड होतोय. एक धाव पण शोधू दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण रोहित करणं. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे चौकार. चांगला चेंडू होता परंतु अतिशय खराब क्षेत्ररक्षण.
जर असं खराब क्षेत्ररक्षण केलं तर अगदी 36 धावांचं आव्हान असताना आपल्याला फलंदाज आणि खराब चेंडू नो बॉल नो बॉल खराब चेंडू. अरे बाबानो हाय मी आयस काय पालालो र हा आयास आहे मी काय न जाणार सगळे करा लक्ष आहे. हा खराब चेंडू आहे फ्री हिट आहे. ओके डन फ्री हिट आहे खराब चेंडू. बघा समाचार घेताना थोडीशी खराब क्षेत्ररक्षण केला आणि चौकार गेला. अतिजटीचा सामना आहे. थोडा प्रेक्षकांनी ध्येय धरायचा आहे. कॉमेंट्री करून द्यायची आहे मला. सामना अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर मी रणजितच्या लग्नावर येतो. सुरुवातीला मॅच होईल. चला मॅच कडे बोलतो. यश पहिला खराब चेंडू टाकला बघा. आता मात्र फ्री हिट चांगली संधी नामी संधी असेल भावेश कडे. 15 ते 20 पाऊंडचा रनअप यश कडे दिसतोय. बघूया आता मात्र कुठल्या पद्धतीत चेंडू कडे. यश एक चांगला गोलंदाज लेदर क्रिकेटचा हा खेळाडू क्षेत्ररक्षक सजवतोय. तयार झालाय बघूया. बॅट्समॅन रेडी. पुढे येऊन भिरकावण्याचा प्रयत्न. किपरच्या ग्लोव्ह मध्ये पण चेंडू मिळत नाही. चेंडू जातोय खराब आणि एक धाव पळून काढण्यात यशस्वी झालाय. त्यामुळे जे फ्री हिट आहे तो कंटिन्यू राहणार आहे. जो फ्री हिट आहे तो कंटिन्यू राहणार आहे. ऑनरला विनंती आहे की आपण इथं थोडस स्टेज जवळ यायचं आहे. चला यश लगातार 2 चेंडू खराब टाकले. पुन्हा एकदा संधी फ्री हिटची. फलंदाजांनी लक्ष ठेवायचं. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे कारण हा सुद्धा खराब चेंडू होता. 36 धावांचं आव्हान असताना अशी गोलंदाजी अपेक्षित नव्हती आद्विक वॉरियरकडनं. कारण आद्विक वॉरियरकडे एक चांगले गोलंदाज. पुन्हा एकदा 15 ते 20 पाऊंडचा रनअप. गोलंदाज सज्ज. आता पुन्हा चेंडू बिकट चेंडू षटकार. डीजे झोपला. डीजे बंद. ओके डीजे चालू होणार नाही कारण जी वेळेची मर्यादा आहे ती आपली संपलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपलं आपण गाणं बोलून नाचायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे होतं. धाव संख्या झालेली होती 20. 36 धावांचा आवाज असताना दुसऱ्या षटक धाव संख्या आली 20. आता पुन्हा एकदा चेंडू टोलून दिला. चेंडू जाते सीमारेषे पलीकडे चौकार. चांगली फलंदाजी करताना दिसतो हा फलंदाज सनी ठाकूर. सनी ठाकूर बद्दल बोलायचं तर ह्याच मैदानावर 1-2 महिन्यापूर्वी द्रोणागिरी प्रीमियर लीग संपन्न झाली होती. त्या द्रोणागिरी प्रीमियर लीग मध्ये मी संघ घेतला होता रुद्र 11 आणि त्या संघाला फायनल पर्यंत मजल मारून फायनल जिंकून दिली होती. अक्षरशः मी पहिल्या मॅच नंतर झोपायला गेलो होतो परंतु त्यानंतर जो संघाने कमबॅक केला त्या दरम्यान गार्गी 11चे ऑनर भूषण पाटील यांना विनंती करतो की आपला यथोचित सन्मान. धाव संख्या झालेली होती 24. 36 धावांचा असतो त्याने षटक चालू. दुसऱ्या धाव संख्या 24. पुन्हा एकदा खोलो. पुन्हा एकदा चेंडू दिला भिरकावून. क्षेत्ररक्षक बघूया आणि 1000 रुपयाचं पारितोषिक. संजय पाटील 1000 रुपये द्यायचे आहे. श्रीकांत पाटील यांनी कॅश सोडलेले आहे. संजय पाटील 1000 रुपये द्यायच्यात. संजय पाटील 1000 रुपये द्यायच्यात. रितेश पाटील दोघांची राह 1000 रुपये द्या. नाही 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 नो 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 सॉरी शक्तिमान 1000 रुपये द्यायच्यात. नो. त्या दरम्यान गार्गी 11चे ऑनर भूषण पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मी प्रणय पाटील यांना विनंती करतो की गेले मला वाटते 7 वर्ष कंटिन्यू 1 वर्ष गॅप पहिलं वर्ष गॅप नंतर तब्बल 7 वर्ष आपला संघ मैदानावर उतरला. आपल्या मुलीच्या नावाने ते नेहमी पार्टिसिपेट करतात आणि मला वाटतं प्रत्येक वर्षी ते बक्षिसासाठी कुठे ना कुठे तरी पात्र असतात. तोच भूषण पाटील. एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी झाल्या पाहिजे. पॅलून कक्षामधनं 1000 रुपये द्या. नो 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 यापुढे तुमच्या दोघांचं नाव घेतला जाणार नाही पूर्ण मॅच भर. नाही नाही नो 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 नो. त्याला सामन्याकडे बोलतो. षटक चालू. दुसऱ्या 36 धावांचं आव्हान असताना फलंदाज सज्ज होत आहे. आता खोलवर पुन्हा भिरकावून दिला. पुन्हा चेंडू जाते सीमारेषे पलीकडे चौकार. आता मात्र धाव संख्या झाली ती 30 आणि 6 धावा फक्त. म्हणजे
12 चेंडू आणि 6 धावा. आता कुठेतरी लक्षात जवळ पोहोचताना हा संघ वा वा वा. हंसिका इलोयांच्या नितीन मात्रे खुश. गिरीश पाटील, देवांश इलोयांचे गिरीश पाटील यांना विनंती आहे की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. गिरीश पाटील, चला 12 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज पंकज म्हात्रे, रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी. नाही नाही, यांचा फोटो पण काढू नको जयंता. चला, पंकज म्हात्रे गोलंदाजासाठी 6 धावा फक्त जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. पुन्हा एकदा पुढे येऊन मारले चेंडू. आता मात्र चेंडू जाते किपरच्या ग्लोथ मध्ये, चेंडू जाते निर्धाव. मला वाटतं मोठे फटक्यांची इथं आवश्यकता नाही. 12 चेंडू आणि 6 धावा, अगदी एक दोन ढकलून काढल्यानंतर सुद्धा धावा होत होत्या. मगाशी मी बघत होतो की हेमंत बालचंद्र पाटील आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये आले होते. त्यांचं म्हणणं तेच होतं की जर एक दोन धावा तुम्ही जर घेतल्या तर निश्चितच 40 धावांचा टार्गेट तुम्ही पार करू शकला असतात. परंतु कुठेतरी फलंदाज आताच्या घडीला मोठे फटके मारताना दिसतात. कुठे नाव कमीचा पुन्हा बघा, पुन्हा एकदा रिव्हर्स अटम आणि शानदार पैकी, अतिशय शानदार पैकी सर्वेश पाटील. कुठेतरी हात त्याचा जास्त खाली वाढला आणि 2 धावा पळून काढणे यशस्वी झाला. आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पंकज मात्र राईटम राऊंड विकेट. यस, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू जाते सीमारेषे पलीकडे, विजयी चौकार. नितीन मात्रे यांच्या तंबूमध्ये खुशी आली. चला, ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतले त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे आणि ज्यांनी फलंदाजी घेतली त्यांनी फलंदाजीसाठी उतरायचं आहे. अमर, पहिला संघ या स्पर्धेबाहेर फेकला गेलाय. अद्वैत वॉरियर्सनं पुन्हा एकदा सहभाग नोंदवल्याबद्दल या संघाचं मनपूर्वक आभार. सलग 2 सामने पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर फेकला जातोय. पहिला संघ या ठिकाणी पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेलाय तो म्हणजे अद्वैत वॉरियर्सचे संघ मालक केतन पाटील यांचे